प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण त्याची स्वतःची ओळख प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण, असा जर शिक्षणाचा हेतू दृष्टिकोन आपण जर बाळगला तर त्यासाठी काहीतरी विशेष केलं पाहिजे असा विचार येथे सुरू झाला. आणि त्यातून अनुभव शिक्षणाच्या आज ज्या सुरचित सगळ्या रचना आहेत त्याची हळूहळू रचना ही तयार होत गेली. आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संगणक एक साधन म्हणून वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयुक्त होऊ शकतो यावरचं काम सुरू केलं. म्हणजे आता मुलंच त्याच्यामध्ये साधनं तयार करतात आणि त्याचा वापर करत असतात. नवीन पिढीने विज्ञान व तंत्रज्ञानातले वेगवेगळे प्रयोग करावे, त्याच्यातले शोध लावावे या दृष्टीने अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली. कलेमध्ये म्हणून विचार करत असताना आपण प्रामुख्याने पाककला म्हणजे पाककृती नुसतंच करणं नाही, तर त्याच्याबद्दलचं काहीतरी सखोल ज्ञान मिळवणं. त्याचबरोबर चित्रकला, दैनंदिन चित्रकलेच्या तासाच्या पलीकडे चित्रकलेतले काय वेगळे आयाम आहेत हे शिकणं. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून 8वी 9वी 10वीचा जो गट आहे तो बागकाम ह्या विषयाशी रिलेटेड पर्यावरणाशी संबंधित आहे. कला म्हणून म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की त्याला कुठली चाकोरी नसते. म्हणजे वर्गातल्या 4 भिंती किंवा एका वर्गात घेण्याच्या तासिका या नक्कीच नाही आहेत. त्यामुळे मुलांना या तासिका प्रामुख्याने वर्गाच्या बाहेरचं एक्सपोजर मुलांना दिलं जातं. अभ्यासलींची रचना बसवत असताना पाठ्यपुस्तकामध्ये कोणत्या विषयाचा काय प्रकारचा संदर्भ आलेला आहे असा सगळा विचार करून प्रत्येक इयत्तेसाठी किमान एका सहलीची योजना दरवर्षी आम्ही करत असतो. जसं की 5वीच्या विद्यार्थ्यांना देवराई बघण्यासाठी, 6वीच्या विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणासाठी, तर 7वीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल ही परिसरातील कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावरती आम्ही घेऊन जात असतो. गायन, स्वरवाद्य, तालवाद्य, नृत्य आणि नाट्य असं हे विद्यार्थी 3री ते 6वी अभ्यासतात. हे विद्यार्थी जेव्हा 8वी 9वीत येतात तेव्हा आपला जो अभिरुची प्रकल्प असतो, या प्रकल्पात विषय निवड करताना विद्यार्थ्यांना या अनुभव शिक्षणाचा उपयोग होतो. आता हे फक्त अभ्यासक्रमापुरतंच राहतं का, तर तसं होत नाही. या विद्यार्थ्यांना या कलेचा उपयोग त्यांच्या व्यक्तिगत जीवनात होतो. आम्ही असं बघितलं की काही विद्यार्थी ज्यांना गणिताचा कंटाळा येतो त्यांना ताल चांगला कळतो, तालाचं गणित अधिक चांगलं कळतं. विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढंच अपेक्षित नाहीये, तर त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करून नवनवीन शोध कसा करता येईल याचा विचार ते करत असतात. ज्ञानप्रबोधिनीमध्ये क्रीडा हा एक संस्कार मानला जातो. प्रत्येक विद्यार्थी दररोज खेळला पाहिजे, त्याचं शरीर सुदृढ सतेज व्हायला पाहिजे. क्रीडा क्षेत्रात तर ज्या विद्यार्थ्यांना लवकर गती असं लक्ष देत आहे आणि आपण त्यांना संधी देतोय, त्यातली मुलं राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा ती पुढे चमकत आहेत. तंत्र क्षेत्रातले विद्यार्थी स्वतःचे उद्योग व्यवसाय याच्यामध्ये रमत आहेत. त्यामुळे म्हटलं तर अनुभवातनं मुलांना स्वतःचं व्यवसाय ज्याला आपण म्हणूयात जीवनदायी शिक्षण, यातनं स्वतःचा उदरनिर्वाह चालवता येईल अशा कौशल्यांच्या, अशा अनुभवांची संचित ते प्राप्त करत आहेत.